राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते। या मध्यान्ह भोजनात पोषक तत्वांचा समावेश असावा असा दंडक आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाले। या पोषण आहारातील अंड्यांसाठी वर्षाला 50 कोटींची तरतूद करण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून अनोखा निषेध व्यक्त केलाय। मध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय भोजन कार्यक्रम आहे। या योजनेअंतर्गत सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाते। या योजनेचे उद्दिष्ट शाळेतील विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणा हा असून 15 ऑगस्ट 1995 पासून या योजनेचा प्रारंभ झालाय। नोव्हेंबर 2024 मध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून 1 दिवस अंडी देण्यात येणार आहेत। जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिले जाणार आहेत। या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेली अंडी अथवा अंडा पुलाव बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता त्यासाठी वर्षाला 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यास सरकार असमर्थ असल्याने अंडी मिष्टान्न देण्यात येणार नाही। त्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना अंडी दिली आहेत। ही अंडी राज्य सरकारला पाठवण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले। अशी बातमी हाती आली आहे की 24 लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे। गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही, खास करून प्रथिन म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो। प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इव्हन त्यांच्या म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असतं। अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने, पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे। एकीकडे आपण लाखो करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाकली। बाकी ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकलं। आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा खाणाऱ्या पोरांनीच जगायचं का? दुधात बोनविटा टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का? गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का? मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का? या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का? आणि म्हणून आपण हे योजना सुरू करावी। आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे बीजेपी शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य आहेत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ यांनी अंड्यांचं प्रमाण वाढवलंय। हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा? कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळत युद्ध सुरूच आहे, मांसाहार विरुद्ध शाकाहार। आणि शाकाहारी समाज संख्येने कमी आहे। आज 90% महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी आहेत, पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असल्यामुळे राजकीय, शासकीय, त्यामुळे अंड्यांवरती आलंय। तेव्हा शासनाने हे मांसाहारी, शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय। देखील तुम्ही असं म्हणलंय, हा असं आहे की हे शाकाहारी येतो कुठनं? हा वाद येतो कुठनं? आणि ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना। आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का? मग द्या आमच्या पोरांना सकाळ मस्त गरम दूध, कॉम्प्लान, बोनविटा, हॉर्लिक्स वगैरे टाकून देत, आमची पोरं प्यायला तयार आहेत ना। एकच प्रश्न विचारतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ?
सर लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला आहे. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला आहेत, पण 6 रुपयाचे एक अंड नाही, माझं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना सांगा की तुमच्या आम्ही 50 रुपये कापतो आहोत आणि ते आमच्या छोट्या भावांना देतो आहोत. लाडक्या बहिणी नाही म्हणणार. लाडक्या बहिणींना सांगा की तुमचे 50 रुपये कापून आम्ही छोट्या भावांना आमच्या अंडी देणार आहोत. त्या लाडक्या बहिणी प्रेमाखातर देतील.